सांगितला जातो. आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये वागत असताना कसं वागलं पाहिजे, संसार करून परमार्थ कसा केला पाहिजे, ही दिशा देणारे आमचे इंदुरीकर महाराज आहेत. महाराज निसर्गाने वरून राजाने थोडस चिंतेचं वातावरण मध्ये निर्माण केलं होतं. वारा, विजेच्या कडकडाट या सर्व गोष्टीबद्दल एक आपली थोडक्यात प्रतिक्रिया मिळेल का आम्हाला? या ठिकाणी वरुण राजा समाजालाच या यज्ञामध्ये यावं वाटतं. मग वरुण राजाला सुद्धा आपली हाजरी द्यावी वाटली म्हणून ते आलेलं आहे. भगवंताचा काय करायचं हे त्यांच्या हातामध्ये आहे. परंतु अनेक ठिकाणी विजेचा कडकडाट, मोठा पाऊस झाला, परंतु आमच्या नगद नारायणाची शक्ती इथं तितकासा पाऊस पडलेला नाही. थोडा सोसाट्याचा वारा सुटला आणि मग भगवंताला प्रार्थना, नगद नारायणाला प्रार्थना की आम्हाला हे संकट येऊ देऊ नको, व्यवस्थित आमचा हा अखंड हरिनाम सप्ताह पार पाडावा, हे आव्हान भगवंताला सुद्धा करण्यात येत आहे. 7 एप्रिलला काल्याचं कीर्तन आहे आणि त्याच्या संदर्भात आपण स्वतः त्या ठिकाणी कीर्तनाची जी काही सेवा करणार आहात त्याविषयी आणि गावकऱ्यांनी कशा प्रकारे त्याला प्रतिसाद द्यावं आणि ह्या पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांसाठी एक संदेश या चॅनलच्या माध्यमातून आपण द्यावा अशी आपण विनंती करत आहोत. या ठिकाणी म्हणजे उमापूर हे गाव हे पारमार्थिक गाव आहे आणि आमचा हा वारकरी संप्रदाय सर्व जाती धर्माला घेऊन चालणार आहे. या ठिकाणी सर्व मंडळी आहे, परंतु सर्व संघटित झालेले आहेत. म्हणून सर्व ओबीसी समाज असेल, मुस्लिम बांधव असतील, मराठी बांधव असतील, यांचे बैठक घेऊन सर्वांनी मिळून ही ध्वजा अखंड हरिनाम सप्ताहाची खांद्यावर घेतलेली आहे आणि त्यांना एकच आव्हान करण्यात येत आहे की आपण सर्व या भगवंताचे लेकर आहोत, भक्त आहोत, असंच संघटित राहा आणि व्यवहारामध्ये कोणाला कोण्या पक्षात जायचं तर खुशाल जा, पण परमार्थ करताना सर्वांनी एकत्रित या. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कवनाची. म्हणून जीवनामध्ये हा परमार्थाचा आनंद लुटा आणि व्यवहारात सुद्धा कसं वागायचंय ह्या 8 दिवसात बॅटरी आपल्या चार्जिंग करून घ्या. मग आपल्या जीवनामध्ये संसारात सुखदुःख येतच असतात, त्याला सुद्धा तोंड देता आलं पाहिजे, हे आव्हान समाजाला करण्यात येत आहे. बसा तुम्ही आता. आज आपला कितवा दिवस आहे? 5वा दिवस, 6वा आहे, उद्या 7वा. तुम्ही सुंदर असं नियोजन पार्किंगचं केलेलं आहे. तुमचे तरुण मंडळ सुद्धा अगदी दक्ष आहेत. नाही तर हे साऱ्यात मोठी सेवा अडचणीची पार्किंगची असते, पण त्यांनी जिम्मेदारी घेतली आणि आजचा दिवस इतका महत्वाचा आहे पार्किंगचा. आज नुसता धुराळाच. त्या इंदुरीकराच्या कीर्तनाला 50 कड्या कराव्या लागतात का? बंदी का? इतका समाज असतो आणि म्हणून आपण पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे, त्यांचं सुद्धा सहकार्य राहील. आणि तुम्ही तर आहेत, पण हे इकडची मंडळी सुद्धा तिकडं आपण 50 पोरं लावणार आहेत आणि पार्किंगची व्यवस्थित प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. नियमाने गाड्या लावल्या पाहिजेत. मग गर्दी आज नक्कीच आहे,